स्टेरिंग हाती घेतलेला आहे। कारण हे आंदोलन आणि मराठ्यामध्ये त्यांचा सगळा विस्तार होता, मराठवाड्यामध्ये विस्तार होता। आता मात्र ते मुंबईकडे रवाना आणि अशा गाड्यांवर आलेला आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी फक्त मुंबईला जाण्यासाठी ट्रॅक्टर आणि इथून हस्तगत केलेला आहे। तुमचं कौतुक। पाटील साहेब मी बाईक घालेन मध्ये मग प्रत्येक बाईक घालेन मी बाईक घालेन मध्ये सगळ्यांना विश्वास ठेवू द्या। सगळ्यांना एक एक अंत करा ना। जरा प्रॅक्टिस चांगले का? हॅलो चेक रोल। मनोज जरांगे पाटील यांना वाहनांचा शौक आपल्याला माहीत आहे। ते बुलेट चालवतात, टू व्हीलर चालवतात आणि फोर व्हीलरसुद्धा ते चालवतात। मात्र आज ते खऱ्या अर्थानं ट्रॅक्टर शिकतायत, कारण त्यांना मुंबईचा जो मोर्चा आहे तो ट्रॅक्टर घेऊन ते स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि ट्रॅक्टर चालवण्याची ती प्रॅक्टिस गेल्या 2 दिवसापासून करतात। आता आपल्याला माहीत आहे की आरक्षणाचं पूर्ण स्टेअरिंग 100% पाटलाच्या हातात आहे। आता नेमकं ते ट्रॅक्टरचं सुद्धा प्रॅक्टिस करतायत। आरक्षणाच्या स्टेअरिंगची काही गाडी थांबत नाही, आणखी कुठं साहित्य भेटत नाही, मात्र ट्रॅक्टर ते चांगल्या पद्धतीने चालवतात। पाटील, तुम्हाला गाडीचा शौक आहे हे आम्हाला कळालेलं। बुलेट चालवता, तुम्ही कार चालवता, टू व्हीलर चालवता, ट्रॅक्टर खास आरक्षणाच्या लढ्यासाठी शिकलं? शेतकऱ्यांचं शेती कसण्याचं साधन ट्रॅक्टर आहे, त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहेत, आम्हाला ट्रॅक्टर चालू। पण मी मात्र खरंच बोलतो, कधी पण मी ट्रॅक्टरवरती मी आज सकाळी पहिल्यांदा बसलो। गाडी मी खूप दिवसात चालवतोय, पण गाडी चालवायला सुद्धा 6-7 वर्ष झाले असेल चालवायला बसलेलं नाही आणखी आत्तापर्यंत। आज बसलो, परंतु गाडी सुद्धा चालवायला 6-7 वर्ष बसलो नाही, येत होती पण बसलो नव्हतं, पण ट्रॅक्टरवर मात्र मी आज बसलो। बाबा, आरक्षणाचं स्टेअरिंग तुमच्या हातात आहे, समाज सुरक्षित आहे, तुम्ही आज ट्रॅक्टर पहिल्यांदा चालवता, आम्ही सुरक्षित आहे की नाही? सगळे सुरक्षित आहेत, समाज सुरक्षित आहे, सगळे सुरक्षित आहेत आणि सुरक्षित राहतील। हे अवजारच असं आहे की देशाला सुरक्षित ठेवणारं अवजार आहे, शेतकऱ्यांचं अवजार आहे। हे आपल्याला पोटाला पोटभर देत आहे आणि शेती कसतंय, कारण हे आपलं आता बैल गाड्या पहिल्यासारखे आवतं तिटणे आता राहिल्या नाही, त्यामुळे आता हेच अवजार आहे, शेती कसतात आणि देशाला धान्य पुरवतं। हे शेतकऱ्याचं आमचं जीवन जगण्याचं साधन आहे आणि देशाला सुद्धा जीवन जगासाठी धान्य पुरवणारं हे साधन आहे, शेतीचं अवजार आहे। पण ट्रॅक्टर किती दिवस चालवणार आहे तुम्ही? 26 तारखेपर्यंत? कधी मध्ये आतमध्ये कधी मध्ये चालवणार, कारण मला चालावं लागणार आहे पायी काही, त्यामुळं जास्तीचं मला शरीर लय उपोषणामुळे साथ देत नाही, परंतु आता जगायचं आहे समाजासाठी आणि मरायचं पण समाजासाठी आणि आरक्षण देऊनच जायचं। मला सांगा, गाडी चालवण्याचा आनंद कसा वाटतो? गाडी आता शेवटी काय, आपण त्यात शेतकऱ्याचे असल्यामुळे आपण त्यात मुरलेले, आपल्याला सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत त्याबद्दलच्या। पण एक रिलॅक्सेशन येतं, तुम्ही बुलेट पण कधी कधी असं वाटलं तुम्हाला की तुम्ही बुलेट चालवता, वाटलं कधी क्रिकेट खेळता, तुमचं स्वतंत्र छंद पण जपताय तुम्ही? हो, समाजाचं काम जास्तीचं करतो, माझ्या वैयक्तिक कामाला मी नाही वेळ देत, वैयक्तिक याला माझी हौस मौज याला मी नाही वेळ देत, थोडासुद्धा समाजालाच वेळ देतो। परंतु आता हे जायचं आहे मुंबईकडं, तर ट्रॅक्टर शिकून घेतलं पाहिजे आपण सुद्धा परिपूर्ण, कारण समाजाला खूप मोठ्या उंचीवर बघायचं आणि आपल्या जबाबदारी आपल्या खांद्यावर। काय विचार आला बरं ट्रॅक्टर चालवताना पहिलं? कारण मी बघतो की शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना शेतकरी गाणे म्हणतो किंवा असं काहीतरी रेडिओ लावलेला असतं, मोठमोठ्या आवाजात गाणे असतात, हे सगळं मजेशीर गमतीशीर आहे।
ते ड्रायव्हरला त्याला लागतंच ते, कारण शेतीत काम करत असताना खूप कष्टाचा विषय आहे. उन्हात तानात वाऱ्यात थंडीत ह्या गोष्टी त्याला करायच्या, त्याच्यामुळं त्याच्यासाठी हा विषय म्हणजे खूप कष्टाचा विषय आणि त्याला सगळी जबाबदारी पार पाडायची, वाहनाची पण शेती कसायची पण, उन्हातही स्वतःला तळकून घ्यायचं आहे आणि जनता विश्वासात म्हणजे सुखात ठेवायची. ही अवजारं म्हणजे ही शेतकऱ्यांची आमची लक्षणे. गाणे कोणते आवडतात तुम्हाला? नाही किशोर कुमार, मोहम्मद रफी, गाण्याचा काही संबंध नाही? नाही पिक्चरच बघितलेला नाही आपण कधी. सिनेमा बघितला नाही? कधीच नाही. असं टाकेला गेलो आणि कधी बघितलं असं नाही. घरी एखाद्या वेळेस ठीक आहे, समजा एखादा बातम्या, मी जास्त एखादा- बातम्या बघतो. एखादा गायक वगैरे आवडतच असेल नाही किशोर कुमार असेल. नाही, काहीच नाही. समाज आणि समाज एकच आवड आहे. बघितलं आपण या ठिकाणी आज आपण बघितलंय की लाखो करोडोच्या सभा मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आपण बघितल्या. लोकांचा त्यांच्या मागे सतत राबता आहे हे सुद्धा बघितलेलं. मात्र आज जरांगे पाटलांना आपण वेगळ्या रूपामध्ये बघितलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं की ट्रॅक्टर चालवणं ही काय ही गरजेची गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे मला ट्रॅक्टर शिकला गेला पाहिजे म्हणून ते आज ट्रॅक्टर शिकत आहेत. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराय. चेक रोल. मनोज जरांगे पाटील यांना वाहनांचा शौक आपल्याला माहीत आहे. ते बुलेट चालवतात, टू व्हीलर चालवतात आणि फोर व्हीलरसुद्धा ते चालवतात. मात्र आज ते खऱ्या अर्थानं ट्रॅक्टर शिकत आहेत, कारण त्यांना मुंबईचा जो मोर्चा आहे तो ट्रॅक्टर घेऊन ते स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि ट्रॅक्टर चालवण्याची ती प्रॅक्टिस गेल्या 2 दिवसापासून करतात. आता आपल्याला माहीत आहे की आरक्षणाचं पूर्ण स्टेअरिंग 100% पाटलाच्या हातात आहे. आता नेमकं ते ट्रॅक्टरचं सुद्धा प्रॅक्टिस करत आहेत. आरक्षणाच्या स्टेअरिंगची काही गाडी थांबत नाही, आणखी कुठं साईडे भेटत नाही. मात्र ट्रॅक्टर ते चांगल्या पद्धतीने चालवतात. पाटील, तुम्हाला गाडीचा शौक आहे हे आम्हाला कळालेलं. बुलेट चालवता, तुम्ही कार चालवता, टू व्हीलर चालवता. ट्रॅक्टर खास आरक्षणाच्या लढ्यासाठी शिकलं? शेतकऱ्यांचं शेती कसण्याचं साधन ट्रॅक्टर आहे, त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहेत. आम्हाला ट्रॅक्टर चालवता चालू, पण मी मात्र खरंच बोलतो, कधी पण मी ट्रॅक्टरवरती मी आज सकाळी पहिल्यांदा बसलो. गाडी मी खूप दिवसात चालवतो, पण मी गाडी चालवायला सुद्धा 6-7 वर्ष झाले असेल चालवायला बसलेलं नाही आणखी आत्तापर्यंत. आज बसलो, परंतु गाडी सुद्धा चालवायला 6-7 वर्ष बसलो नाही, येत होती पण बसलो नव्हतं. पण ट्रॅक्टरवर मात्र मी आज बसलो. बाबा, आरक्षणाचं स्टेअरिंग तुमच्या हातात आहे, समाज सुरक्षित आहे. तुम्ही आज ट्रॅक्टर पहिल्यांदा चालवता, आम्ही सुरक्षित आहे की नाही? सगळे सुरक्षित आहेत, समाज सुरक्षित आहे, सगळे सुरक्षित आहेत आणि सुरक्षित राहतील. हे अवजारच असं आहे की देशाला सुरक्षित ठेवणारं अवजार आहे, शेतकऱ्यांचं अवजार आहे. हे आपल्याला पोटाला पोटभर देत आहे आणि शेती कसतंय, कारण हे आपलं आता बैल गाड्या पहिल्यासारखे आवतं टिपणे आता राहिल्या नाही. त्यामुळं आता हेच अवजार शेती कसतात आणि देशाला धान्य पुरवतं. हे शेतकऱ्याचं आमचं जीवन जगण्याचं साधन आहे आणि देशाला सुद्धा जीवन जगासाठी धान्य पुरवणारं हे साधन आहे, शेतीचं अवजार आहे. पण ट्रॅक्टर किती दिवस चालवणार आहे तुम्ही? 26 तारखेपर्यंत. कधी मध्ये आतमध्ये कधी मध्ये चालवणार, कारण मला चालावं लागणार आहे पायी काही, त्यामुळं जास्तीचं मला शरीर लय उपोषणामुळे साथ देत नाही. परंतु आता जगायचं आहे समाजासाठी आणि मरायचं पण समाजासाठी आणि आरक्षण देऊनच जायचं. मला एक सांगा, गाडी चालवण्याचा आनंद कसा वाटतो? गाडी आता शेवटी काय की आपण त्यात शेतकऱ्याचे असल्यामुळे आपण त्यात मुरलेले, आपल्याला सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत त्याबद्दलच्या. पण एक रिलॅक्सेशन येतं. तुम्ही बुलेट पण कधी कधी असं वाटलं तुम्हाला की तुम्ही बुलेट चालवता, वाटलं कधी क्रिकेट खेळता, तुमचं स्वतंत्र छंद पण जपताय तुम्ही? हो, समाजाचं काम जास्तीचं करतो. माझ्या वैयक्तिक कामाला मी नाही वेळ देत. वैयक्तिक याला माझी हौस मौज याला मी नाही वेळ देत थोडासुद्धा, समाजालाच वेळ देतो. परंतु आता हे जायचं आहे मुंबईकडं, तर ट्रॅक्टर शिकून घेतलं पाहिजे आपण सुद्धा परिपूर्ण, कारण समाजाला खूप मोठ्या उंचीवर बघायचं आणि आपलं जबाबदारी आपल्या खांद्यावर. काय विचार आला बरं ट्रॅक्टर चालवताना पहिलं? कारण मी बघतो की शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना शेतकरी गाणे म्हणतो किंवा असं काहीतरी रेडिओ लावलेला असतं, मोठमोठ्या आवाजात गाणे असतात. ते सगळं मजेशीर गमतीशीर आहे. ते ड्रायव्हरला त्याला लागतंच ते, कारण शेतीत काम करत असताना खूप कष्टाचा विषय आहे. उन्हात तानात वाऱ्यात थंडीत ह्या गोष्टी त्याला करायच्या, त्याच्यामुळं त्याच्यासाठी हा विषय म्हणजे खूप कष्टाचा विषय आणि त्याला सगळी जबाबदारी पार पाडायची, वाहनाची पण शेती कसायची पण, उन्हातही स्वतःला तळकून घ्यायचं आहे
आणि जनता विश्वासात म्हणजे सुखात ठेवायची ही अवजारं म्हणजे ही शेतकऱ्यांची आमची लक्षणे. गाणे कोणते आवडतात तुम्हाला? नाही किशोर कुमार, मोहम्मद रफी, गाण्याचा काही संबंध नाही. नाही पिक्चरच बघितलेला नाही आपण कधी. सिनेमा बघितला नाही. कधीच नाही. असं टाकेला गेलो आणि कधी बघितलं असं नाही. घरी एखाद्या वेळेस ठीक आहे समजा एखादा- बातम्या मी जास्त एखादा- बातम्या बघतो. एखादा गायक वगैरे आहे आवडत का असेल? किशोर नाही कुमार असेल? नाही काहीच नाही. समाज आणि समाज एकच आवडेल. बघितलं आपण या ठिकाणी आज आपण बघितलंय की लाखो करोडोच्या सभा मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आपण बघितल्या. लोकांचा त्यांच्या मागे सतत राबता आहे हे सुद्धा बघितलेलं. मात्र आज जरांगे पाटलांना आपण वेगळ्या रूपामध्ये बघितलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं की ट्रॅक्टर चालवणं ही काय ही गरजेची गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे मला ट्रॅक्टर शिकला गेला पाहिजे म्हणून ते आज ट्रॅक्टर शिकतात. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराय.